सिग्नल तोडणे, हेल्मेट न वापरता गाडीवर फिरणे किंवा तुम्ही ओव्हर स्पीडिंग केलेली असेल, अन्यथा तुमच्याकडून गाडी चालवताना कोणत्या चुका झालेल्या असतील, म्हणजे सीट बेल्ट न लावणे असेल किंवा इतर काही गोष्टी असतील, आर-टी-ओ आणि पोलीस यांनी आपल्याला जर ऑनलाईन दंड टाकलेला असेल, तर तो दंड जो आहे तो आपल्या गाडीच्या नंबरवर पडतो. आणि हा दंड जो आहे तो आपण वेळीच भरला नाही किंवा तो चुकीचा दंड असेल तर त्याची तक्रार केली नाही, तर आपल्याला हे किती महागात पडू शकतं. यासाठी गव्हर्नमेंटनी म्हणजेच आर-टी-ओनी आणि परिवहन विभागाने तुम्हाला तुमची गाडी दुसऱ्यांदा पकडली तर दोन्ही दंड एका वेळेस ऑनलाईन भरावा लागणार आहे. आणि आपली आर्थिक जी तरतूद असते प्रवासामधल्या ती कोलमडण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. म्हणून आपण आजचा हा व्हिडिओ करत आहोत आणि या व्हिडिओमध्ये आपण हे समजून घेणार आहोत की ऑनलाईन दंड जो आहे तो नेमका तपासायचा कसा आणि जर तपासलाच तर तो भरायचा कसा. दोन्ही स्मार्ट पद्धती आहे, तुम्हाला त्या सहजपणे उपलब्ध व्हाव्या किंवा तुम्हाला समजाव्या. अनेक लोकांना दंड कसा भरायचा हे माहिती असतं किंवा काहींना माहिती नसतं किंवा तो किती दंड आहे हेही समजून ते घेत नाही. त्यासाठी आजचा व्हिडिओ आपण करत आहोत. तत्पूर्वी आपण अजूनही आपल्या हक्काचे केतन कोरे पाटील हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर ते सबस्क्राईब करावे ही विनंती. सर्वप्रथम आपल्याला mahatrafikchalan.gov.in या वेबसाईटवर जायचं आहे आणि या वेबसाईटवर गेल्यानंतर आपल्याला आपला चलन नंबर किंवा व्हेकल नंबर असे दोन ऑप्शन येतील. त्याच्यावर व्हेकल नंबरवर जायचं आहे. व्हेकल नंबरवर गेल्यावर आपल्याला गाडीचा रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे. खाली चेसी नंबरचे शेवटचे 4 अंक टाकायचे आहे आणि त्याला पॅरलल व्ह्यू म्हणून डोळ्याचं चिन्ह दिसेल, त्याच्यावर क्लिक करायचे. ते क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या गाडीचे पूर्ण जे चलन आहे, म्हणजे दंड कधी पडलेला आहे, त्याची तारीख काय आहे, त्याच्यासोबत जोडलेला फोटो असेल आणि त्याचे डिटेल्स हे जे आहेत ते येणार आहेत. त्यानंतर आपल्याला हे नेमकं चलन भरायचं कसं या संदर्भात मी आपल्याला सांगणार आहे. पण एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की पहिला दंड पडला की त्या संदर्भात आपल्याला एक मेसेज येत असतो. तो मेसेज आपल्याला आला नाही आला तरी आपण मी सांगितलेली पद्धत वापरून आत्ताच आपल्या गाडीला किती चलन पडलेलं आहे हे तपासू शकता. जर हे चलन चुकीच्या पद्धतीने पडलेलं असेल किंवा गाड्यांच्या नंबरच्या गफलतीमुळे जर ते चलन आपल्या गाडीवर चुकून पडलेले असेल तर या संदर्भात आपण तक्रारही करू शकता. त्या संदर्भातल्या तक्रारीचा आपण एक स्पेशल व्हिडिओ नक्की करू. याच्या आधीही आपण या संदर्भात व्हिडिओ केलेला आहे, त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये आपल्याला दिलेली आहे. आणि जर आपण आत्तापर्यंत आपल्या चलनाबाबतीतली जागरूकता पाळलेली नसेल तर त्याच्या संदर्भातही आपण वेगवेगळ्या पद्धतीचे व्हिडिओ पुढच्या काळामध्ये नक्की करणार आहोत. नेमके आता हे चलन भरायचे कसे, तर त्याच्यासाठी मी दिलेल्या वेबसाईटवर आपण जायचं आहे. वेबसाईटवर गेल्यानंतर आपल्याला क्लिक हिअर टू पे नाऊ त्याच्यावर क्लिक करायचंय. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर टर्म्स अँड कंडिशन येतील. त्या टर्म्स अँड कंडिशनवर क्लिक केलं की पे नाऊचा ऑप्शन येतो. पे नाऊचा ऑप्शन आल्यावर बिल डेस्कवर गेल्यावर आपण क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, QR कोड म्हणजे ऑनलाईन पेमेंटच्या सगळ्या प्रणालीमधून हे पेमेंट करू शकता. आणि याच्या पुढच्या काळामध्ये आपण चिंतामुक्त होऊन गाडीची ड्रायव्हिंग जी आहे ती करू शकता. आपल्याला दिलेला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर व लाईक करावा व इतरांनाही आपल्या हक्काचे केतन खोरे पाटील हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला सांगावे. जय हिंद, जय महाराष्ट्र.